कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झाली पूजा, आता तुम्ही लागा आपापल्या कामाला लागा। हो सुनबाई, तुम्ही कुठं निघाला? थांबा की जरा। काय म्हणताय? काही नाही। काय कसं नाही? काहीतरी म्हणणं असतंच की तुमचं। का आता नोटीसी नंतर काही बोलायचं नाही तुम्हाला? मला काही बोलायचं जरी असलं तरी तुमच्याशी का बोलेन? मग कोणाशी बोलणार? अधिपतींशी बोलेन मी। त्यांना जे काय बोलायचं होतं ते नोटीसी मधून बोलले की। मला नाही वाटत ते अधिपतींनी केलंय। मला मान्य नाहीये ते। आमची गाठ ब्रह्मदेवानी बांधली। आम्ही सोडवू ती। म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही आमची गाठ नाही सोडवू शकत। आम्ही काय करू शकतो याचा तुम्हाला अजूनही अंदाज नाही सुनबाई। मॅडम तुम्ही स्वतःला देव समजू नका। नाही नाही, आम्ही स्वतःला देव समजत नाही, पण देव असायला लय मोठा असावं लागतं। आम्ही लय छोटा माणूस आहे। आपण आमचं एक आहे, आम्ही जशाच तसं वागतोय। तुम्हाला कसं वागायचं ते तुम्ही ठरवा मॅडम, पण माझं नातं नाही ठरवू शकत तुम्ही। आम्ही काय बी ठरवलेलं नाही, जे काही ठरवलंय ते आमच्या पोरानं ठरवलंय। तुम्ही काही म्हणा, माझ्या नात्यावर, माझ्या अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे। चांगलंय, विश्वास असावा। आता त्याच विश्वासानं द्या की ठोकून सही। हा म्हणजे तुम्ही बी मोकळे, अधिपती पण मोकळे। चांगला गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे। याच मुहूर्तावर मी तुम्हाला वचन देते मॅडम की आमच्या नात्याची गुढी मी माझ्या नवऱ्याच्या घरात उभी करून दाखवेन तुम्हाला। नात्याची गुढी काय घेऊन बसलाय तुम्ही? हा हे गळ्यातलं मंगळसूत्र उतरवून ठेवायची वेळ आली आता। नात्याची गुढी उभारताय, त्यो काळा दोरा काढा। हात नका लावू मॅडम मंगळसूत्राला, आणि याला काळेमणी समजण्याची चूकही करू नका। हे मंगळसूत्र आहे, ताकद आहे याची, माझ्या सौभाग्याची ताकद आहे। तुमची चूक नाही मॅडम, तुम्हाला माहीतच नाहीये। हे फक्त मंगळसूत्र नाहीये, नवरा बायकोंना जोडणारा दुवा आहे। तुमच्या गळ्यात जर कधी कोणी मंगळसूत्र बांधलं असतं ना, धर्मानी, कायद्यानी, प्रेमानी, तर तुम्हाला किंमत कळली असती मंगळसूत्राची। असं कमी लेखलं नसतं तुम्ही मंगळसूत्राला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।